जिंकला. आई मुंडेश्वरी माता वाढवण संघाने आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तर अपोलो चिंचणी संघाला मात्र गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलेलं आहे या ठिकाणी. आणि सुंदर असं नजाकत क्षेत्ररक्षणाची आपल्याला पाहायला मिळते आहे. तर पहिलं षटक घेऊन येत असताना अपोलो चिंचणी संघाकडून मयूर तामोरेला आपण बघता आहे. तर ओपनर बॅटर्स हरेश्वर आहे आणि तिकडे कोण आहे? भाविक. ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. हरेश्वर ऑन स्ट्राईक. ऑन स्ट्राईकला भाविक आहे. पाहूया ही जोडी आई मुंडेश्वरी मातेसाठी काय कामगिरी करते आहेत. एका बाजूला अपोलो आपल्याला पाहायला मिळते. दोन बलाढ्य संघ पुन्हा एकदा सस्ता आहे. सामना रंगणार आहे. आणि सुरुवात होताना काय 30 यार्ड आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगली सजावट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. खूपच चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण रचलं गेलेलं. पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा आणि चकवा दिला. क्लीन बोर्ड त्रिफळाची गोल्डन डकचा शिकार झाला आहे या ठिकाणी हरेश्वर. या तर हरेश्वर पहिल्याच चेंडूवर मात्र गोल्डन डकचा शिकार मयूर तांबोरे यांच्या गोलंदाजीचा भेद धडक मारा आणि नक्कीच त्रिफळा शीट आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅटर्स मात्र इकडे येतो आहे ध्रुव. नक्कीच ध्रुव हा देखील एक चांगला खेळाडू आहे. ऑलराऊंडर्स म्हणून त्याची वर्णी आहे. याच मैदानावर चिंचणी क्रिकेट मंडळ भंडाराळीतर्फे आयोजन झालं होतं देवकर भंडारी समाजाच्या टुर्नामेंटचं आणि त्याच्यामध्ये त्यांनी चांगली कामगिरी दाखवली होती आपल्या संघासाठी. पाहूया या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा जबाबदारी आहे. याचा इकडे मात्र चेंडूला सन्मानित करण्याचा प्रयत्न होता. इनकट आली आहे. चेंडू शॉर्ट मिड विकेटकडे जाताना एकेरी धाव मात्र काढली जाते आहे. खातं उघडलं जात आहे. नक्कीच चांगली सुरुवात दोन्ही बाजूला, कारण पहिल्या चेंडूवर विकेटचं योगदान तर पंच आम्हाला पाहायला मिळतात यतीश तामोरे आणि अमोल. काय अमोलने आजच्या दिवसामध्ये आम्हाला फायफर गोलंदाजी दाखवली. जबरदस्त चिंचणी दांडेपाडा संघासाठीचं योगदान लाजवाब राहिलं. तर इकडे देखील मयूर तांबोरे गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजीची नजाकत दाखवतो आहे. डावखरा फलंदाज ऑन स्ट्राईकवर भाविक आपल्याला पाहायला मिळतो आहे. या क्षेत्ररक्षणाला मात्र थोडीशी नक्कीच तकलीफ होणार आहे. मेहनतीशिवाय फळ चांगलं गोड चाखायला मिळत नाही. ही मेहनत मात्र घ्यावीच लागते. लेफ्टी राईटी जेव्हा कॉम्बिनेशन तयार असतं मैदानामध्ये तेव्हा क्षेत्ररक्षकाला आपली जागा बदलावी लागते. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला चेंडू, निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला हाताळताना मयूर तांबोरे पाहायला मिळतात. धावसंख्या 1 गडी बाद अशी सध्याची स्थिती आई मुंडेश्वरी माता वाढवण संघाची आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेला मात्र फुलटॉस करून खेळला जातो आहे. ग्राउंड रूटचा शॉटने खेळला जातो आहे. ओ इकडे मात्र धोका आहे. बाल बाल बचावला जातो. हे जीवदान मात्र नक्कीच मिळते आहे या ठिकाणी ध्रुवला, कारण कॉल दुसऱ्या धावेचा स्वीकारायचा प्रयत्न होता आणि पूर्ण क्रीजपर्यंत जाऊन आल्यानंतर परत फिरला असं म्हणावं लागेल. आणि तरीसुद्धा जर धाव घेतली असते परिपूर्ण देखील झाली असते, परंतु नक्कीच भाविक मात्र तयारीत नव्हते. यावेळेला फुलटॉस चेंडू, जागा बनवली जाते आहे, खेळला जातो आहे लॉंग ऑफ कडे, चेंडूकडे आणि चेंडूला किक. काय किक आली आहे. चौकाराचा रस्ता मोकळा केलाय. 4 धावा. या
धावसंख्या 6वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. एक गडी बाद. नक्कीच सलमान खानचा पिक्चर होता किक. इकडे विनीतची किक चौकार पाठवते आहे. नक्कीच चांगला प्रयत्न होता. चुकून चेंडू आला पायावर. यावेळेला यॉर्कर खेळला जातो. पुन्हा एकदा रूम बनवण्याचा प्रयत्न आहे शॉर्ट कव्हरकडे. तिकडे मात्र क्षेत्ररक्षित केला जातो आहे आणि एकेरी धावसंख्या 7वर पोहोचलेली पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7, एक गडी बाद अशी सध्याची स्थिती आहे आई मुंडेश्वरी माता वाढवण संघाची. झापक झुपक वाजत राहतंय आणि या ठिकाणी चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला आहे. चौकाराच्या रस्त्याने धावसंख्या 11वर पोहोचली आहे. यावेळेला पुन्हा एकदा बॅटला चांगला दाखवतोय. स्टेट ड्राईव्ह चौकार चौकार बॅक टू बॅक. या दिला तर झापक झुपक वाजत राहतंय ग. बॅक टू बॅक 2 चौकार. हो, यावेळेला मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. संगम झाला नाहीये. एकेरी धाव मात्र टिपली जाते आहे. नक्कीच धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 16 आपल्याला पाहायला मिळते. 16 ऑन द बोर्ड. चांगले 2 चौकार मात्र आपल्याला दुव्याच्या फळीने दाखवले. एका बाजूला भाविक आपल्याला लेफ्ट हँड फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. चांगली रूम जागा शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, कारण ज्या पद्धतीने प्रमोट केलं जाते आहे ओपनिंग विकेटसाठी, जोडीसाठी, आणि त्यावेळेला चांगली कामगिरी ही नक्कीच मनसुबा असतो. हरीश्वरने मात्र आज निराश केलं. त्याच्याकडून देखील आम्हाला खूप चांगला खेळ पाहायची अपेक्षा असते, परंतु पाहूया या ठिकाणी. हो, एक चांगला चेंडू पुन्हा एकदा हाताळणीची कामगिरी मात्र विनीत करत असताना बाईच्या माध्यमातून एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 17 धावा. 17 ऑन द बोर्ड. 17 धावांपर्यंत मजल मारली जाते आहे. चांगला कमबॅक आहे. पहिल्या षटकामध्ये थोडेसे पिछाटीवर होते, परंतु इकडे मात्र 2 चौकार आल्यानंतर कमबॅक चांगला आहे. या हाफिजचा मारा आहे. टोला करण्याचा प्रयत्न. फाईनकडे क्षेत्ररक्षक आहे चेतन त्या ठिकाणी आणि क्षेत्ररक्षित करतोय हे चेंडूला. एकेरी धाव मिळते आहे. धावसंख्या 18वर पोहोचते आहे. 18 ऑन द बोर्ड. नक्कीच मैदानावर प्रचंड गर्दी या ठिकाणी, कारण चिंचणी अपोलोचा सामना आहे. एका बाजूला अपोलो चिंचणी, एका बाजूला आई मुंडेश्वरी माता वाढवण.
नक्कीच आपण टिगरे पाड्यावर गेल्यानंतर आईचं भव्य दिव्य मंदिर ज्या पद्धतीने गावदेवी माता आपल्याला इकडे दर्शन देते, तिकडे मात्र मुंडेश्वरी माता आणि आईचा आवाज आला आणि षटकाराचा देखील नजराणा आलाय. याचा 6 धावा. धावसंख्या 24 वर पोहोचते आहे. नक्कीच या षटकामध्ये ध्रुवच्या फळीतून 2 चौकार, तर भाविकच्या फळीतून आपल्याला एक षटकार चांगला लाजवाब पाहायला मिळाला. तर या माध्यमातून 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर मात्र मयूर तामोरे आपल्याला पाहायला मिळते. तर समोर उभा असणारे यावेळेला ध्रुव, ज्याने मागच्या षटकात 2 चौकार आपल्याला चांगल्या पद्धतीने दर्शवलेले आहेत. पॉवर प्ले संपल्यानंतर वेगळ्या नजरांना पाहायला मिळणार आहे कुठे ना कुठेतरी. हो, यावेळेला देखील पुन्हा एकदा क्लास दाखवला जातोय. टोला रूम बनवण्याचा प्रयत्न आहे. दामू मात्र धावतो आहे, चेंडूला पकडतो आहे आणि इकडे मात्र पुन्हा एकदा दुहेरी धाव मिळते आहे. नक्कीच आपण एकदा बोलूया मैदानाच्या आत. चांगली रनिंग द बिटवीन इकडे करण्याची कामगिरी मात्र दाखवली जाताना कधी एकेरीने सामन्याचा धावफलक खालताना पाहायला मिळते. कंटिन्युटी मात्र इकडे ठेवता आहेत वाढवण आई मुंडेश्वरी माता संघ. ते एका बाजूला गोलंदाजीचा भेदक मारा असताना देखील, कारण सातत्यता खूप महत्त्वपूर्ण असते आहे. यावेळेला पुन्हा एकदा बॅटला ओपन करतो आहे. डीप कव्हरकडे चेंडूला पाठवतोय. पुन्हा मात्र जबाबदारी दामो. इकडे मात्र चेतन सरसावतो आहे. सुरक्षित रक्षणाचा प्रयत्न आणि एक चांगला थ्रो आला आणि रन आउट आपल्याला पाहायला मिळतो आहे. भाविक यस डीजे. धावसंख्या 27 पाहायला मिळते आहे. दुसऱ्या विकेटचं पतन मात्र होते आहे. न्यू बॅटर सुजल येतो आहे या ठिकाणी. आता सुजल आणि ध्रुवची जोडी आई मुंडेश्वरी माता संघासाठी काय योगदान, कारण हा देखील एक चांगला खेळाडू, एक चांगला गोलंदाज समोर उभा आहे. पाहूया या पहिल्या चेंडूला पुन्हा एकदा ग्राउंड रूटच्या शॉटने दाखवतो आहे. लॉंग ऑफकडे शॉट विनीत येतोय चेंडूवर. या ठिकाणी कॉल आला आहे. मिस कॉल देखील आला होता. धाव परिपूर्ण, कारण वेगवेगळे इकडे खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे, कारण थ्रो अप्रतिम होता, वेगाचा होता आणि इकडे मात्र चेंडू सीमारेषा पार. धावा किती असतील पंच? 6. या 6 धावा इकडे मोजल्या जातील परिपूर्ण. काय रनिंग द बिटवीन, ओव्हर थ्रो, एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत. सांगतात ना, सर्कलचा ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत, दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवापर्यंतचा थ्रो आला आणि धावसंख्या 6चा रस्ता मोकळा केला. धावसंख्या धावसंख्या 6ने वाढते आहे. नक्कीच पोचते आहेत 33 वर. बरोबर, 33 ऑन द बोर्ड. नक्कीच चांगली धावसंख्या इकडे गोळा होताना पाहायला मिळते आहे, कारण एका बाजूला अपोल, एका बाजूला आई मुंडेश्वरी माता यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळते आहे. जबरदस्त नजाकत,
कमालीचा खेळ रंगला आहे. पुन्हा एकदा शॉटचा प्रयत्न होता. स्टेट ड्राईव्ह फॉलो थ्रो मध्ये आपल्याच मयूर तामोरी क्षेत्ररक्षित करत असताना आपल्याला पाहायला मिळतं आहेत. निर्धाव चेंडूचं योगदान दाखवतो आहे सुजल. नक्कीच एक आक्रमक फलंदाज आहे. ध्रुवला देखील आम्ही बघितलं आहे. देवकर भंडारी समाज आणि काय बहारदार खेळ सजवत असतं हे आपले खेळाडू. यस, चांगल्या पद्धतीचा चेंडू आला. यॉर्कर पद्धतीचा फक्त पुश करतो आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा लॉंग ऑफकडे विनीत क्षेत्ररक्षित करत असताना एकेरी धाव मात्र परिपूर्ण होते आहे. धावसंख्या 34. एका बाजूला जर आपण विचार केला तर अपोलो एक दांडगा अनुभवी संघ आहे, तर एका बाजूला 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34 आपल्याला पाहायला मिळते आहे. तर नक्कीच अनुभवी अपोलो संघ तर एका नियोजित फक्त आपल्या समाजापुरते मैदान गाजवत असताना आम्हाला आई मुंडेश्वरी माता संघ पाहायला मिळतोय. कारण वर्षभरामध्ये 3 ते 4 यावर्षी त्यांच्या समाजाच्या 4 टुर्नामेंट झाल्या आणि 4 टुर्नामेंटमध्ये चांगलं योगदान पाहायला मिळालं होतं या संघाचं. आणि इकडे देखील प्रथमतःच मला तरी वाटतं ओपन एक गाव एक संघामध्ये खूप कमी ठिकाणी उतरतो हा संघ. आज उपस्थिती दाखवली आहे, शोभा वाढवली आहे एकता चषकाची आणि चांगलं योगदान देखील दाखवत आहेत अपोलोच्या विरुद्ध खेळताना. तसं पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवर हरीश्वरला आपण बघितला, तो देखील आक्रमक फलंदाज आहे. समाजाच्या टुर्नामेंटमध्ये 53 धावांची एक मोठी खेळी देखील त्याने नोंदवली होती. तर तदनंतर नेहमीच ऑलराऊंडर्स म्हणून ध्रुव आणि सुजलला देखील पाहायला मिळते आहे. ते या ठिकाणी खेळ सावरताना पाहायला मिळते आहेत. चांगली धावसंख्या. तर गोलंदाजी ट्रॅकवर येतोय जयेश रावरे उर्फ भंडारी. चौथं षटक घेऊन सज्ज आहे. पाहूया त्याचा फिरकीचा नाद कसा चालतो आहे. जादुई गोलंदाज म्हणून ओळखला जातो आहे. नेहमीच प्रकाश ज्योतामध्ये असतो तो म्हणजे करण रावरे वामन. तर त्याचाच ज्येष्ठ बंधू आपल्याला पाहायला मिळतो आहे जयेश उर्फ भंडारी. पाहूया गोलंदाजीचा मारा कसा देतो आहे. जादू चालते का यावेळेला, कारण आपण मयूरची गोलंदाजी बघितली, चांगल्या पद्धतीने जादू पहिल्या षटकामध्ये त्याची चालली होती. त्यानंतर विनीत आणि आता मात्र आपण बघता आहे जयेश भंडारीला. यस, बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू, कारण दूर ठेवणं हे कौशल्य आहे. लेंथ लाईनचा चांगला वापर, त्यानंतर स्विंग द्यायचा, स्पिन करायचा चेंडूला, हे कौशल्य जयेश रावरे यांच्याकडून नेहमीच पाहायला मिळते आहे. सुजल ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे. फलंदाज. धावसंख्या 34 वर स्थिर आहे. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा. फ्लॅट चेंडू दिला जातो आहे. टोला आहे लॉंग ऑन कडे, दूर आहे. जिग्नेश मात्र थोडा दूर राहिला आणि फक्त क्षेत्ररक्षण करण्याच्या भूमिकेमध्ये त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि इकडे रनिंग द बिटवीनच्या माध्यमातून 2 धावा गोळा होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढली, 36 वर पोहोचली आहे. पुनरागमनासाठी योग्य संधी, योग्य वेळेची वाट बघितली जाते आहे. त्यावेळेला फुलटॉस आणि फुलटॉसला खेळला जातो आहे. लॉंग ऑन कडे पुन्हा एकदा. इकडे मात्र खराब क्षेत्ररक्षण. सांगतात ना कोंबडी पकडतात, त्या पद्धतीने कोंबडी पळाली आणि सीमारेषा पार केली. चौकार. तर 6 षटकांचा सामना असेल, पहिला सामना आहे, त्यामुळे नक्कीच 6 षटकांचा सामना पाहायला मिळणार आहे. तर धावसंख्या 40 परिपूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते. 4040 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. काय चांगला चेंडू होता, सुजलच्या फळीमध्ये आला आणि आता इकडनं मात्र सुजल पिकअप घेईल का काय, कारण सुजल एकदा पिकअप मिळाला का तो टॉप गिअरवरून गाडी चालवत असताना पाहायला मिळतो नेहमी आम्हाला. आपल्याला फुल टॉस आहे, परंतु नक्कीच क्रॉस बॅटने खेळला गेला. मिडविकेट क्षेत्रामध्ये काऊ करणाऱ्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षित केलं जातं. तिकडे मात्र विनीत आपल्याला पाहायला मिळाला. एकेरी धावेने स्ट्राईकला रोटेट केले जातं आहे. 41 धावांपर्यंत मजल इकडे पोचते आहे. चौथं षटक मार्गस्थ असताना 6 षटकांच्या सामन्यामध्ये मात्र दमदार आपल्याला पाहायला मिळते. आमच्या आयोजक कमिटीची संघ अपोलो संघ मैदानामध्ये गोलंदाजीचा मारा देताना आणि त्यांचा समाचार घेताना मात्र आई मुंडेश्वरी माता वाढवण संघ पाहायला मिळतो आहे. तर जयेश यांचा पुढचा चेंडू ध्रुव साकारेल. या काय स्टाईल आहे, काय फटका आहे, नजाकत. मोकळ्या मैदानामध्ये चौकाराचा नजराणा घेऊन आला या पट्ट्या. या
46.
तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 55 आहे. तर 4 गडी बाद झालेले आहेत.
तर 61 धावा झालेल्या आहेत. 62 धावा विजय लक्ष्य ठेवलं गेलेलं आहे अपोलो चिंचणी संघासमोर.
28 चिंचणी अपोलो. 24 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे.
नक्कीच सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय हा सामना रंगतदार पद्धतीने सुटत असताना. कारण 12 चेंडू आणि 10 धावांचं लक्ष्य आता मात्र स्थिर आहे. एका बाजूला आपण जर विचारात घेतलात तर वेदू आहे गोलंदाज. गोलंदाज वेदू ध्रुव आपल्याला पाहायला मिळतो आहे. आई मुंडेश्वरी माता वाढवण संघ आणि एका बाजूला अपोलो चिंचणी. सुरेख नाही वेदू त्याचं नाव ध्रुवच आहे पण वेदू तुमच्याकडे दिला म्हणजे वेगळं बरं. याचा एक वेगवान गोलंदाज वेदू. तर समोर उभा आहे अंकुश. 12 चेंडू 10 धावांचं लक्ष्य आहे. ओपनिंगपासून अंकुशचं योगदान या सामन्यासाठी नक्कीच चांगल्या पद्धतीचं लाभलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. एका बाजूला विनीतचे 2 लगातार षटकार देखील आपल्याला पाहायला मिळतात. या सामन्यात कमालीचं योगदान आणि चुरसपूर्ण सामना या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. पाहूया पहिल्या चेंडूसाठी मात्र सज्ज झालेला गोलंदाज फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. काही नजाकत असणार आहे. जरा आवाज आपण ऐकूया प्रमोद सरांचा पुनश्च एकदा मैदानाच्या आत. पहिलाच बॉल यावेळेला शरीराचा वेध घेणारा बॉल होता. पाण्याची व्यवस्था करा. अंकुश वजेला मात्र यावेळेला थोडीशी दुखापत होत असताना या अगोदर आपण भुवनेशजी मेहर सरांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतायत. एक एक्सपिरियन्स समालोचक म्हणून ज्यांची ओळख आणि एक आवड या क्षेत्रामध्ये जरूर पाहायला मिळाली. कारण आत्मविश्वास आणि आवड जर असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाहीये. पहिलाच बॉल अंकुश वजे फीट पुन्हा एकदा होत असताना पाहायला मिळतोय. खूपच वेगवान बॉल होता. वेगाने बॉल आला होता. थोडीशी नजर हटली होती आणि इथून जर आपण पाहिलं तर पहिलाच बॉल डॉट. 11 बॉल आणि विजयासाठी 10 रनची आवश्यकता आहे. अकरा बॉल आणि 10 रन. डॉट बॉल खूप मायने राखेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम चांगला फटका. षडम पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मिळेल. विनीतने सुद्धा अप्रतिम बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून मात्र अप्रतिम जे षटकार पाहायला मिळालेत. 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 53. या धावसंख्येवर विजयासाठी 9 रनची आवश्यकता आहे. प्लेइंग फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले गेले होते. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा चांगला होता परंतु इथे 1 रन आणि दुसरी रन सुद्धा ओव्हरथ्रोच्या स्वरूपात 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 55. या धावसंख्येवर 55 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 7 रनची आवश्यकता आहे. सिंगल डबलला महत्व दिले दोन्हीही बॅटरने. अगदी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना आपण पाहिलं जेव्हा तुमचं चांगलं स्ट्रॉंग बॉन्डिंग असतं त्यावेळेला त्या 3 धावा तुम्ही घेऊ शकता. येस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल ऑन साईडला. फटका फसलाय आणि इथून मात्र आपण पाहतायत यस विकेट डाऊन. बॉल डीप मध्ये आला आणि इथून जर आपण पाहिला तर यस कौशलने कोणतीही चुकी केली नाही आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. महत्वाच्या क्षणाला महत्वपूर्ण विकेट मिळते. फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट. जयेश रावरे भंडारी या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली. एक डावकर आताचा फलंदाज. आता बॉल आहे तुमच्याकडे 8 आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 7. 8 बॉल आणि 7 रन. कदाचित विनीतने कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं असतं तर डेफिनेटली धावांचा वेग वाढला असता परंतु स्वतःला एक प्रश्न विचारला असेल. माइंडसेट वेगळा असेल की या बॉलवर जर मोठा फटका आला तर कदाचित सामन्याचं समीकरण अगदी सोपं होईल
परंतु ते अंगलट येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. सध्या तरी गोलंदाज सज्ज. बॅकफुटला जाऊन टॅप केला गेलाय. तत्पूर्वी फिल्डर पुढे सरसावता येईल तर 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या 56 वर जाऊन पोहोचले गेले. 7 बॉल आणि 6 रन. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत आपण पाहिलं तर. सुपर बॉलिंग. विदूचा चांगला बॉल आपण पाहिला तर गेले 5 बॉल व्यवस्थित हाताळलेत. या वेळेला जागेवरून खेळलेत. मिस टायमिंग स्ट्रोक. अंकुश वजे सुद्धा परतेल. बॅक टू द डगआउट फिनिश करण्याच्या नादामध्ये. आता सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत येऊन राहिलाय. प्रेक्षकांना, आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांना हेच हवं असतं की सामना रफ अँड टफ व्हावा, पैसा वसूल मॅचेस पाहायला मिळाव्यात, आणि तो हा सामना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. सहा रनची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 6 रन. दिनेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूकडे सुद्धा पोटेन्शियल आहे. मोठे फटके मारण्याची क्षमता ही जरूर आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. 6 बॉल 6 रन. चला थोडस स्पीडअप करा जरा गेम. अगदी नेत्रदीपक असं आयोजन या स्पर्धेचं. एकता चषक आपण पाहतायत. आदरणीय सन्माननीय केतनजी पांचाळ साहेब, सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, व्यासपीठावर आहेत. या मॅचला एन्जॉय करतायत आणि टीमचं सुद्धा ह्या वेळेला चेअरअप करत असताना आपण पाहू शकाल. एकता चषक 2026. चला थोडीशी घाई करा जरा प्लीज, कारण घड्याचा काटा कोणासाठी थांबणार नाहीये. 6 बॉल आणि 6 रन झालेले नाहीयेत टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर. हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे. सहा बॉल 6 रनची आवश्यकता. कोणता संघ बाजी मारेल याकडे लक्ष असणार आहे. दिनेश आणि जयेश रावरे यांना आपण पाहतायत. चला थोडस स्पीडअप करा जरा गेम प्लीज. निसर्गरम्य अशा वातावरणात गावदेवी माता चिंचणीचं हे ऐतिहासिक मैदान पाहायला मिळतं. थोडासा वेळ दवडला जातोय. थोडीशी घाई करा प्लीज, कारण घड्याचा काटा कोणासाठी थांबणार नाहीये. ज्याने घड्याळाचा शोध लावला असा महान संशोधक जर्मनीचा पीटर हेनलिन याच्यासाठी थांबू शकला नाही, तर आपणासाठी काय थांबेल. चला अजून गोलंदाजी मार्कवर येत नाहीये. प्लीज पंच ऑन करा जरा. 6 बॉल आणि 6 रन. कौशल नवीन गोलंदाजी मार्कवर. कौशल्यपूर्ण कामगिरी करेल का जयेश रावरे? सध्या आपण पाहतायत बॅटिंग स्टान्सवर आहेत. 6 बॉल 6 रन. सहा बॉल 6 रनची आवश्यकता. कौशल आपल्या बॉलिंग मार्कवर येताना. चला अजून फील्ड सेट केलेलं नाहीये. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. अप्रतिम चांगला फटका. इनसाइड आउटचा फटका. क्लास टायमिंग टू दी कव्हर. व्हॉट अ शॉट. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल चौकार. 4 रन. 5 बॉल आणि 2 रन.
लवकरात लवकर करण रावरे बाद झाल्यानंतर आपण पाहिलं तर मयूर तामोरेने जी स्टार्ट दिली त्या अफलातून अंकुश वजेच्या बॅटमधून धावांचा वेग वाढला. सलामीवीरांनी चांगली स्टार्ट दिली होती आणि त्यामुळे जे मिडल ऑर्डरचे फलंदाज आहेत ते त्यांनी एन्जॉय केलं. थोडासा दबाव जरूर होता. इथून या वेळेला एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला. आगळा वेगळा स्ट्रोक पाहायला मिळतोय. मात्र विकेट कीपर बाल बचे. अन्यथा एक वेगळाच यावेळेला प्रसंग पाहायला मिळाला असता. खतरनाक स्ट्रोक होता यावेळेला. ज्या पद्धतीने बॉल जयेश रावरेचा जयेश रावरे सुद्धा ज्यावेळेला युट्यूबवर जाईल आणि शॉट बघेल आपला त्यावेळेला तो सांगेल